मी जर तुम्हाला सांगितलं तर ही भाजी 20 रुपयामध्ये बनली आहे. खरंच खूप टेस्टला खूप छान लागते आणि प्रोटीनयुक्त ही भाजी आहे. चला तर व्हिडिओ जास्त लांब न करता मी तुम्हाला ह्याची रेसिपी शेअर करते. तर मी इथे 2 मीडियम साईजचे कांदे कापून घेतलेले आहे, 1 टमॅटो, 2 ते 3 टेबलस्पूनने सुकं खोबरं असं स्लाईस करून घेतलेलं आहे आणि 5 ते 6 लसूणच्या पाकळ्या. तर हे सर्व आता आपण मिक्सरमध्ये घालून घेणार आहोत. जर तुमच्याकडे आलं असेल तर तुम्ही आलं आणि थोडीशी कोथिंबीर घालावी. माझ्याकडं नव्हतं त्याच्यामुळे मी ते स्किप केले, पण तुम्ही स्किप नका करू. जर असेल तर तुम्ही घालू शकता. तर ही रेसिपी खरंच खूप छान आहे आणि जेवढे चिकनमध्ये जेवढे आपल्याला प्रोटीन्स असतात ना, तेवढे सोयाबीनमध्ये पण मिळतात. जर व्हेजिटेरियन असेल तर ही रेसिपी तुमच्यासाठी खरंच खूप छान आहे आणि प्रोटीनयुक्त आहे ही रेसिपी. नक्की ट्राय करा. तर हे सर्व आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण सर्व साहित्य घालून घेऊया. लसूण वगैरे, लसूण, कांदा, टमॅटो आणि सुकं खोबरं. त्यामध्ये थोडेसे जिरे टाकून घेऊया आणि तुमच्याकडे जर आलं आणि कोथिंबीर असेल तर तुम्ही ते घाला. तर इथे मी गरम पाणी घेतलेलं आहे. त्यामध्ये हे सोयाबीन अशी 10 ते 15 मिनटं ठेवणार आहे. तोपर्यंत आपण इथे छान अशी वाटण करून घेऊया भाजीसाठी. एकदम स्मूथ पेस्ट करून घ्यायची आहे. बघा, तुम्ही बघू शकता. तर मी इथे छान असं वाटण करून घेतलेलं आहे. तोपर्यंत माझे तिथे सोयाबीन छान फुललेले आहेत. तर मी ते एका चाळणीमध्ये, पुरणांची चाळण असते त्यामध्ये काढून घेतलेले आहे. तर हे सोयाबीन आपण पूर्ण पाणी त्यातून काढून घेऊन अशी हे करायचे, म्हणजे त्याच्यातलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं. तर इथे आपण कढईमध्ये, तुम्ही कशात भाजी करणार त्यामध्ये 2 चमचे तेल घ्यायचं आहे. तेल गरम करायचं आहे आणि त्यामध्ये आता आपण घालून घेऊया मोहरी, त्याबरोबरच जिरे आणि छान असं तडतडलं की त्यामध्ये आपण जे वाटण तयार केलेलं होतं ते वाटण आपण घालून घ्यायचं आहे. तर मी ते सर्व वाटण यामध्ये घालून घेणार आहे. खूप छान लागते ही भाजी. तर हे वाटण आहे, यामध्ये आपण लाल तिखट घालून घेऊया आपल्या चवीनुसार. थोडासा घरगुती मी जो गरम मसाला घातलेला आहे तो घरगुती आहे. तुम्ही गरम मसाला घालू शकता, जे की दुकानाचे पॅकेट्स वगैरे असतात ते. मी हा घरात केलेला गरम मसाला आहे. तर थोडासा गरम मसाला आणि लाल तिखट घालून घेतलेला आहे. छान असं ते मिक्स करून आपण फ्राय करून घ्यायचं आहे. मसाल्यातला जो कच्चेपणा असतो तो फ्राय केल्यामुळे जातो आणि असं कच्चं लागत नाही खाताना. त्याच्यामुळे हे छान असं तेलावर फ्राय करून घ्यायचं. तर इथे जे वाटण काढलं होतं त्यामध्ये थोडंसं पाणी ठेवलेलं, कारण की ते पूर्ण मसाला आपला ॲड होईल यामध्ये. तर त्यात पाणी ओतून ते मसाल्याचं पाणी मी यामध्ये घातलेलं आहे. तर छान याला आता आपण उकळी आणायची आहे. तो मसाला एक 5 ते 10 मिनटं शिजवून घ्यायचा आहे. तर इथे बघू शकता तुम्ही माझा मसाला पूर्ण शिजलेला आहे. तर हे इथे सोयाबीनसुद्धा पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे मी हाताने प्रेस करून. आणि यामध्ये आता ते सोयाबीन आपण टाकणार आहोत आणि तो सोबतच चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि पूर्ण सोयाबीन ते वाटणमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला छान असं. मसाला जर आपण असं छान वाटला ना तर असं त्याला तेल सुटतं. तुम्ही बघू शकता या भाजीला तेल कसं सुटलेलं आहे. तर छान असं भाजीला आपण तेल सुटेपर्यंत मसाला भाजून घ्यायचा, म्हणजे तर्री येते भाजीला. तर इथे छान अशी उकळी आलेली आहे. त्यावर आता आपण कसुरी मेथी घालूया. कोथिंबीर पण तुम्ही टाकू शकता, ऑप्शनल आहे कसुरी मेथी. पण ग्रेव्हीच्या भाजींना कसुरी मेथी छान लागते म्हणून मी इथे कसुरी मेथी घातलेली आहे. त्याच्यावर एक 5 ते 10 मिनटं बारीक गॅस करून त्याच्यावर प्लेट झाकून घेणार आहे आणि ती भाजी शिजवून घ्यायची. तर इथे तुम्ही बघू शकता आपली भाजी छान अशी मस्त अशी उकळी आलेली आहे. तर मी असं बघून घ्यायचं आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं. तर माझी भाजी इथे रेडी झालेली आहे. छान अशी शिजलेली आहे ही भाजी. तर मस्त अशी सोयाबीनची भाजी रेडी झालेली आहे. तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा. अगदी 10 ते 15 मिनटात होणारी रेसिपी आहे. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. जर रेसिपी आवडली तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा की ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी नक्की ट्राय करा, कारण की ही खूप छान आणि प्रोटीनयुक्त भाजी आहे, जी की आपल्या शरीराला खूप जास्त प्रोटीन देते. चिकनपेक्षा जे व्हेजिटेरियन लोक आहेत, चिकनपेक्षाही पर्याय म्हणून सोयाबीनची भाजी खरंच छान आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत बाय.